एक स्वागत या ठिकाणी करूया. यस संदीप सर, आपण एक सन्मान या ठिकाणी घेतो आणि त्यानंतर आपण मॅचकडे जाऊया. मी विनंती करेल राजसदादा हजारे यांना, युवा डॅशिंग दमदार नेतृत्व तलवडे गावचे राजसदादा हजारे यांचं स्वागत इथे केलं जाईल. राजसदादा आपण या ठिकाणी यावं. सन्माननीय अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते राजसदादा हजारे अत्यंत स्माइली पर्सनॅलिटी आणि त्यांचा सन्मान आपण अनिल शेठ काळन यांच्या शुभ हस्ते करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही स्क्रीनवरती बघू शका की दोन्ही स्माइली पर्सनॅलिटी असणारे हे दोन व्यक्तिमत्व या ठिकाणी अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते राजेजी हजारे यांचं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आपण स्वागत करतोय अंथराट वरडीचे दिग्गज क्रिकेटपटू जे राहिलेले आहेत आणि जे नेहमी या मैदानावरती जेव्हा पण स्पर्धा असताना त्यांचं सहकार्य नेहमी असतं ते नरेश शांताराम डायरे दादा यांचा देखील सन्मान अनिलजी कालन यांच्या शुभ हस्ते केला जाईल. नरेशजी डायरे खूप छान क्रिकेटर होते, खूप साऱ्या स्पर्धा त्यांनी आपल्या बॉलिंगने बॅटिंगने जिंकून देखील दिल्यात आणि त्यांचा एक दिग्गज खेळाडूचा सन्मान आपण अनिलजी कालन या स्पर्धेच्या आयोजक यांच्या शुभ हस्ते करतोय. वॉर्म वेलकम नरेश दादा. पुढच्या 5ही रात्रीमध्ये तुमची साथ अनिल शेठ काळन यांच्यासाठी अत्यंत मोलाची आहे. मॅचला होतीये सुरुवात. कॉम्बॉक्समध्ये एका पहिल्या ओव्हरसाठी संदीप गायकवाड सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली. श्री गणेश कोलोली विपक्ष जय गणेश ममदापूर या दोन संघादरम्यान पाहतो आपण मॅच या ठिकाणी सुरुवात झाली आणि जरूर कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. अजय सर डायरे सर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दुसऱ्या मॅचला आजच्या रात्रीच्या सुरुवात होते. श्री गणेश कोळिवली टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते मात्र ममदापूर टीमला सलामीची जोडी हरेश कराळे आणि विवेक सोनावले या दोन धुरंधर फलंदाजांनी सुरुवात करतोय टीम ममदापूर. आणि पहिल्या ओव्हरमध्ये कोळिवली एक्सप्रेस वेगवान तेज सर्रार फास्टर बॉलर या टीमचा जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून षटक टाकण्यामध्ये माहीर आहे तो हर्षदचा हा चेंडू बॅट्समन वाईटची डिमांड इथून करतायत पण या दरम्यान यस वाईट साठी आपण इथून पंचांनी इथून रेफर केलंय. यस या ठिकाणी पंचांकडून रेफर करण्यात आलाय. बॉलर खरं तर स्वतः त्या फॉलो थ्रू मध्ये असल्या कारणाने खरं तर पंचांनी इथून रेफर केलंय. बघायचा हा चेंडू एक्झॅक्ट डिसिजन काय येईल. आदरणीय रोहिदासजी दळवी यांचं आगमन या ठिकाणी होतं. रोहिदास दादा आपलं सहर्ष स्वागत आपण व्यासपीठावरती येऊन. आणि त्याचबरोबर रोहिदासजी दळवी सन्माननीय माजी सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांना विनंती केली की आपण स्टेज आणि डिसिजन येतो या ठिकाणी व्हाईट बॉल. त्याचबरोबर त्यांच्या समवेत गणेशजी हजारे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. गणेश दादा आणि आपण देखील व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. वाकस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दळवी साहेब आणि त्याचबरोबर गणेश दादा यांचं आगमन होतंय. मॅच इथून सुरू झाली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरला सुरुवात झाली आणि रन झाल्यात 3. समोर होता चेंडू हर्षदचा वेगवान बॉलिंग समोर ठेवला होता. कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं बॅटरकडे. हर्षद तांबोली वेगवान बॉलिंगसाठी ओळखला जातो. त्याचा टप्पा त्याचा वेग फलंदाजांना त्याला खेळणं आणि अत्यंत घातक बॉलिंग असतं त्याची. विकेट टेकिंग बॉलर आहे आणि विकेट घेण्यामध्ये देखील तेवढाच तरबेज आहे. 2 बॉल आणि 3 धावा ज्या पद्धतीने भारतीय संघामध्ये वेगवान बॉलर आहेत. अशोक दिंडा एक प्रसिद्ध बॉलर होते त्या पद्धतीने वेग आहे तो हर्षद तांबोलीचा.
तिसरा बॉल यावेळेस देखील हर्षद तांबोलीच्या वेगाला इथून बीट करणं फलंदाजाला जमलेलं नाहीये. 3 बॉल आणि 3 धावांनी सुरुवात आहे टीम ममदापूरची. सलामीच्या भूमिकेत हरेश कराले आलेत, विवेक सोनावले त्याला साथ देतोय, पण जो पहिल्या पॉवर प्ले मध्ये रन्स यायला हव्यात त्या रन्स आतापर्यंत आलेल्या नाहीयेत. 3 बॉल मध्ये 3 धावा आहेत टीम ममदापूरच्या. 2 वाईड 1 बाईटची धाव, 3 बॉल 3 धावा आणि पहिली पॉवर प्लेची ओव्हर. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा आपण ही सर्व टीमला आमची सूचना असे. 3 बॉल 3 धावा. गोलंदाज हर्षद तांबोली तयार. शॉट भारी आहे ऑन साइडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार, ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. खूप सुंदर ध्वनी लहरी आमचा डीजे मास्टर इथे प्रस्तुत करतोय. केटीसी लाईव्ह इव्हेंट ही सुप्रसिद्ध वाहिनी गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने 4 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा इथे कव्हर करत असताना अजिंक्य पवार आणि टीम त्यांचं मनापासून कौतुक आपण करूया. आणि 4 बॉलमध्ये रन झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या ममदापूर संघाच्या 9 धावा. विवेक सोनावले ऑन स्ट्राईक आहे. हर्षद तांबोलीचा वेगवान बॉल. टप्पा थोडीशी हाईट होती. डॉट बॉल इथून आला. 5वा चेंडू इथून समाप्त झाला. रन झाला धावा फलकावरती 9. बॅटिंग करणाऱ्या टीम ममदापूरच्या. एक षटक इथून आता एका चेंडूच्या समाप्तीनंतर इथे समाप्त होईल. 9 धावा आहेत. एक 6 आलाय. त्या व्यतिरिक्त फलंदाजांना फारसं योगदान हर्षद तांबोलीच्या ओव्हरमध्ये देता आलेलं नाहीये. आणि पॉवर प्लेचा पहिल्या ओव्हरचा लास्ट बॉल आहे. 1 टू गो. लास्ट बॉल ऑन साइडला उडवलाय चेंडू, मिड विकेटच्या वरून ठोकलाय. 1 मोर सिक्सर. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. रन झाल्यात त्या 15 आणि कॅश प्राइज येते आता. हरेश करालेने जर षटकार हॅट्रिक लगावली तर जयेश पेमारे यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल हरेशसाठी. या संपार या ठिकाणी अमितजी मयेकर यांना मी विनंती केला. अमित दादा आपण कुठे असाल तर या संपार थोडी मॅच थांबवायची आहे. चला मॅच इथे अंपायर आपण सुरू करा. 1 ओव्हर आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन झाले त्या 15. 2 सिक्सर आलेत विवेक सोनावलेच्या बॅट मधून. हरेश कराले स्ट्राईक वरती आला आणि आता बक्षिसांची सुरुवात इथे झालेली. जयजी पेमारे यांच्या वतीने जर षटकाराठी टोकले हरेशने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढे आला होता हरेश. 3ही स्टंप सोडून आला होता. जागा बनवायची होती. शॉट ऑन साइडला मारायचा होता पण पहिल्याच बॉलवरती बीट झालेत. 15 धावा ऑन बोर्ड आहेत. ममदापूर टीमने खूप चांगली सुरुवात इथे केली. समोर असणाऱ्या गोलंदाजी श्री गणेश कोळिवली संघाला. बॉलन्सला इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर 2 सिक्स त्यांनी लगावले. 15 धावा आहेत. खूप चांगला स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. पुढील बॉल इथे पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स इथून मिळेल. चांगला टप्पा राखावा लागेल तेजस तांबोलीला. हर्षद तांबोलीने ज्या टप्प्यावरती बॉलिंग केली पहिले 4 बॉल त्याचे अत्यंत योग्य टप्प्यावरती होते पण 2 बॉलवरती 6 मारल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 15 दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 बॉल आणि धावसंख्या ती मात्र 16. आणि या दरम्यान आपण पाहतोय मिड विकेटच्या वरून आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार आला हरेश करालेच्या बॅट मधून.
षटकार आलाय आणि आता विकेट साठी कॅश प्राइज आहे रोहिदासजी दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं. शॉट भारी हरेशच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका आणि मिड विकेटकडे चेंडू इथून अडवला गेलाय. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा इथून सक्सेसफुली कंप्लीट. टीम ममदापूरचा स्कोअर पोहोचला या 2 धावांनी. धावा फलकावरती अत्यंत वेगाने इथून रन्स वाढत असताना टीम जय गणेश ममदापूर जाऊन पोहोचतीये 24 या अंकावरती. अमितजी मयेकर यांना मी विनंती करेन, अमितजी मयेकर आपण स्टेजकडे यावं. हे षटक संपल्यानंतर मात्र आमचे सर्व आयोजक आणि सर्व आयोजकांची दमदार एंट्री आणि संपूर्ण मैदानाला मात्र त्यांचा एक फेरा असेल. शॉट भारी आहे, हवेत खेळलेत. कव्हरचा खेळाडू डाऊन दी बॉल, पकडले कॅच, विकेट गोज डाऊन, फलंदाज आउट. होत असताना जयजी पेमार यांचं कॅश प्राइज अनाऊन्स झालं होतं या बॅटरसाठी. 500 रुपीज कॅश प्राइज होतं षटकार हॅट्रिकसाठी. पण बॅटर आउट झालेत आणि मोठी विकेट ही ठरू शकते टीम श्री गणेश कोळिवलीसाठी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, स्कोअर मात्र चांगला आहे. 24 रन्स, 1 विकेट इथून आली आहे. 4 बॉल संपले तेजस आणि दुसरं षटक मात्र या ओव्हरमध्ये ती विकेट गरजेची होती, कारण अत्यंत चांगली पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपला ब्रेक करणं तेवढंच गरजेचं असतं. 2 बॉलचा खेळ या ओव्हरचा इथून शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ इथून बाकी आणि तेजस तांबोलीच्या अगेन्स्ट नवीन बॅटर आले अतुल शिंगे. तेजसचा हा चेंडू भरधाव वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची फेक केली. अतुलला इथून सावध पावित्र्याने खेळावं लागेल, कारण समोर विवेक सोनावले ज्याने 2 सिक्सर मारलेत. त्या बॅटरला देखील तेवढ्याच पद्धतीने स्ट्राईक देणं गरजेचं राहील. स्ट्राईक रोटेट करणं हा देखील फलंदाजांसाठी एक महत्त्वाची गोष्ट मानली जाते. आणि स्कोअर मात्र सध्या 24 या अंकावरती. 5 चेंडू संपलेत तेजस तांबोळीचे आणि आता शेवटचा पॉवर प्लेच्या P2च्या षटकाचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल बरोबर बॅटच्या रडार मध्ये, लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात, पकडले कॅच, विकेट येईल दुसरं, षटक समाप्त होईल दुसरं. 2 ओव्हर 12 धावांच्या रन रेटने धावा झाल्या 24. आणि आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोली 2025 या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचे आयोजक, दोस्ती ढाब्याचे ओनर आदरणीय अनिल शेठ काळन आणि सर्व आमच्या आयोजकांचा गाड्यांचा ताफा तुम्ही इथे बघू शकाल. नयनरम्य विलोभनीय असं दृश्य, एका मागोमाग एक गाड्यांचा ताफा आणि आयोजकांची ग्रँड एंट्री. राजेशदादा हजारे, सूरज घोडविंदे, थँक्यू डेज. तुम्ही बघू शकाल एक आकर्षक डॅशिंग पर्सनॅलिटी या स्पर्धेचे आयोजक, दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन आणि त्यांच्या समवेत सूरज घोडविंदे, राजेश हजारे दादा, आत्मारामजी घोडविंदे आणि इतर सर्व आमची आयोजकांची टीम संपूर्ण मैदानाला इथे राऊंड मारत असताना ही भव्य दिव्य स्पर्धा स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक आणि प्रचंड उत्साहात, धूमधडाक्यात, जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आमच्या सर्व आयोजकांचा ताफा मैदानाला राऊंड मारत असता. आणि यांच्या या राऊंड मध्ये मात्र या स्पर्धेचं सुमधुर संगीत आणि दमदार स्पर्धा स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक 2025 प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना ही स्पर्धा.
क्रिकेटचा भरपूर अनुभव आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्याने छान छान लावलं सर्व मित्र परिवारासोबत स्वर्गीय नारेंद्रदा कालन स्फूर्ती चषक पिंपलोलीमध्ये आपण पाहतोय या ऐतिहासिक मैदानावरती पाहतोय प्रेक्षकांना अभिवादन करताना एक चांगली स्पर्धा सुसज्ज स्पर्धा आणि पाहतोय स्वतः अनिलदादा कालन त्यासोबत आपण पाहतो त्यांचा सर्व मित्र परिवार प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना आपल्या वडिलांच्या नावाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि आपल्या वडिलांच्या नावाच्या स्पर्धेमध्ये अभिवादन देत असताना आपले मोठे बंधू सुभाषजी कालन, छोटे बंधू विकीदादा कालन असतील आणि आमचे अनिलदादा आपल्या सर्व मित्रपरिवारांच्या सोबत स्पर्धेचं नियोजन आयोजन परफेक्शन आपण परफेक्ट पाहिलं गेलं. एक सुंदर क्रिकेट, एक सुंदर बनवलेली विकेट आणि याची सर्वेसेवा नियोजनाचा बादशाह माननीय अनिलदादा कालन. कारण एवढी मोठी स्पर्धा अजय सर ठेवताना आपण मात्र खूप मोठं मातबर काळीच घेऊन उतरावं लागतंय. कारण ही स्पर्धा म्हटले गेली नाहीये तर या क्रिकेटचं आपण पालटन गोल्ड कप या ठिकाणी आपण पाहतोय. माननीय अनिलदादा कालन यांच्या माध्यमातून स्वर्गीय नारेंद्रदा कालन स्मृती चषक पिंपलोली 2025. बस नियोजन आयोजन कसं करावं आणि प्रेक्षकांना अभिवादन देत असताना या ठिकाणी पाहतो आपल्या मित्र परिवारासोबत या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांना अभिवादन केलं. एक चांगली स्पर्धा, सुसज्ज मैदान आणि देखणं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहण्यात आलेल्या प्रेक्षक वर्गांना खऱ्या अर्थाने अभिवादन करत असताना कारण नेहमीच म्हटलं जातं आहे आमचे संदीप बोराडे सर नेहमीच सांगतात आम्हाला हुस्न के मैदान में हुस्न का दीदार ना हो तो हुस्न की पहचान ना होती है. क्रिकेट के मैदान में ऐसे दर्दी क्रिकेटर ना होते या दर्दी अपने चाहने वाले नहीं होते तो क्रिकेट की पहचान ना होती. आणि क्रिकेटची पहचान दाखवत असताना आमचे माननीय अनिलजी कालन साहेब. चला अंपायर आता मॅच इथून सुरू होईल. 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा जय गणेश ममदापूरचा स्कोर आहे तो मात्र 2 विकेटच्या मोबदल्यात 24 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर राजेश चांबोली, समोर मात्र फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. तिसऱ्या ओव्हरला इथून स्टार्टअप करतोय. पहिलाच बॉल कमी गतीने होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑन साईडला, स्वतः बॉलर राजेश पुढे सरसावलाय आणि दुसऱ्या धाव्याचा कॉल डेंजरस ठरू शकते ही धाव. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी जय गणेश ममदापूरचा स्कोर इथून वाढलाय 26 रन. या दरम्यान पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट मधले आणखीन एक अफलातून क्रिकेटर, चौकाराचा बादशाह आणि गॅपचा बादशाह ज्याला म्हटलं जात आहे आणि तेही एक चांगले नियोजनाचे बादशाह आहेत ते म्हणजे आमचे पांडुरंगजी मिसाल साहेब या ठिकाणी उपस्थित. एक सिनियर प्लेयर पांडुरंग दादा आपलाही या अनिलजी कालन साहेब आयोजित स्वर्गीय नारायणदादा कालन स्फूर्ती चषक पिंपलोली 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रिव्हर्स शॉट या दरम्यान देखना फटका नजाकत होती. या फटक्यामध्ये चेंडू चाललाय सीमा पार, आलाय चौकार. डीजे आणि स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषक पिंपलोली या स्पर्धेमध्ये आपण पाहतो पिंपलोली ग्रामपंचायतीचे
माजी उपसरपंच दत्ता पंढरीनाथ डायरे यांचं आगमन होतं. मी विनंती करेल सन्माननीय उपसरपंच दत्ता पंढरीनाथ डायरे आणि त्याचबरोबर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे पिंपलोली परिसरामध्ये ते तळवडेचे रोहिदासजी माळी दादा यांचं आगमन या ठिकाणी होतं. मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. या दरम्यान शॉट आलाय दुसऱ्या धावेसाठी. पुन्हा एकदा इंटरेस्टेड बॅट्समन थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. रन्स वाढतात. जय गणेश ममदापूरचा स्कोर 2 धावांनी वाढत असताना 32 धावा फलकावरती आहेत. सर्व फलंदाजांसाठी आता खुशखबर आहे आयोजकांच्या वतीने. सुभाष दादा सोनावले यांच्या वतीने मात्र सर्व बॅटरसाठी कॅश प्राइज असेल की जे टॉवर आहेत आणि टॉवरवरती जे कटआउट लावलेत त्या प्रत्येक बॅनरवर शॉट मारा. एका शॉटसाठी सुभाजी सोनावले यांच्याकडून 500 रुपीज कॅश प्राइज. 500 रुपयाचं रोख बक्षीस आहे तांबे सरांकडून. राजेश हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. भरपूर बाहेर होता चेंडू. त्या कारणास्तव पंचांनी इथून वाईट घोषित केलं. एका रनने धावसंख्या वाढतीये. ती मात्र 33 या धावसंख्येवरती. खूप छान बॅटिंग करावी लागेल कारण अजूनही पाहिलं तर जी विकेट आली होती हरेशची त्यानंतर अतुल आऊट झाला आणि त्यानंतर आता डाव सावरतोय तो सध्या विवेक सोनावले. गोलंदाज राजेश सांबोली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न विवेक सोनावलेचा. चांगला चेंडू. ओव्हर नंबर 3 इथे आपण बघत होतो आणि राजेशचं हे षटक 3 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 11च्या करंट रन रेटने 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. भव्य दिव्य अशी नाईट टुर्नामेंट. आदरणीय अनिल शेठ काळन दोस्ती डाब्याचे ओनर यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. आणि या स्पर्धेला आपण पाहिलं की 2 षटक झाल्यानंतर त्यांची रुबाबदार एंट्री त्यांच्या सर्व मित्र परिवारासोबत गाड्यांचा ताफा आपण पाहिला आणि भव्य नाईट टुर्नामेंटचं खरं तर आजच्या पहिल्या दिवशी सुरू झालेलं हे आयोजन. तर बघा आता फलंदाजांसाठी आणखी कॅश प्राइज वाढलंय. सुभाष सोनावले यांच्याकडून प्रत्येक टॉवरवरती जे कटआउट लावण्यात आलंय एका शॉटसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि आणखी कॅश प्राइज वाढतंय. भीष्मा बैलाचे मालक सूरज घोडविंदे आणि संकेत सोनावले यांच्याकडून देखील रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि स्वर्गीय नारायणदादा काळन स्पर्धेमध्ये पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्ता पंढरीनाथ डायरे यांचं आगमन या ठिकाणी आणि त्यांच्या समवेत जयजी पेमारे यांचं आगमन या ठिकाणी होतं. जयदादा आणि दत्तादादा आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज सय्या 3 ओव्हरमध्ये स्कोर आहे 33. 4थ्या ओव्हरला सुरुवात आणि पहिलाच बॉल लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनला बीट करत चेंडू चाला सीमा पार आर पार. फलंदाजाचा षटकार. अर्बन संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आयोजकाशी संपर्क साधा. अर्बन संघाचा कर्णधार. बॅटची कडा होती. प्रयत्न झाले पण कॅच हातात आली नाही. डॉट बॉल इथून आलाय. तेजस तांबोलीला पुन्हा आणला आणि 39 हा स्कोर आहे. बॅटिंग करणारे जय गणेश ममदापूरचा. स्ट्राईक वरती दीपक निरगुड आहे जो आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. अग्रेसिव्ह बॅटिंग त्याची प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि दीपकच्या अगेन्स्ट तेजस सेकंड स्पेल हाताळतोय. रन्स आहे 39. शॉट भारी आहे. समोर खेळ लॉंग ऑफ मध्ये खेळाडू एका टप्प्याने चेंडू कॅरी करतील. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड आहेत आणि बघायचं धाव घातक ठरू शकते आणि ठरली आहे घातक. फलंदाज बाद. रन आउट. रिक्वेस्ट करेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहावं. एक कर्णधार उपस्थित असेल आणि दुसरा कर्णधार उपस्थित नसेल
तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यावी, कारण स्पर्धा अतिशय चांगली आहे. दुसरा सामना प्रगतीपथावरती आणि 10 वाजलेत. बरेचसे प्रेक्षक घर बसल्या केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती ही स्पर्धा अनुभवत आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. तेजस हा बॉल नो बॉल पंचांनी दिलाय. चेंडू चाललाय सीमा पार. करारा जवाब फलंदाजाचा, नो प्लस चौकार. जय गणेश ममदापूरच्या तेजसने नो बॉल टाकलाय, म्हणजे आता फ्री हिट मिळेल, ती मात्र फलंदाज दीपक निरगुडाला. का बॅटिंग स्टान्स दाखवला दीपक निरगुडाने. 4 बॉलमध्ये 11 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. जय गणेश ममदापूरला एक मोठ्या धावसंख्येकडे घेऊन चाललाय आणि ही बॅटिंग श्री गणेश कोलिवलीच्या अगेन्स्ट मात्र दमदार बॅटिंग होतीये. तेजस सांबोली सेकंड स्पेलमध्ये आणलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 9 धावांचं षटक टाकलं, 2 विकेट कमावल्या. विकेट टेकिंग बॉलरवरती आता अटॅक आहे जय गणेश ममदापूरचा. बॉल हवाय का अंपायर? यस, चेंडू पाठवा. .45 रन आहेत. चौथं षटक इथून सुरू आहे आणि 3 बॉल अद्याप तेजस सांबोलीचे कंप्लीट झालेत. जय गणेश ममदापूरकडून बॅटिंगचा धमाका आहे. दीपक निरगुडा, त्याच्या साथीने फलंदाज आपण बघू शकाल प्रकाश पारदी. दोनही आक्रमक फलंदाज आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी खरं तर तेजस सांबोलीला पुन्हा आणलंय. पण नो बॉल चौकाराने आता फ्री हिटची चान्स दिली आहे ती फलंदाज दीपक निरगुडाला. हा स्कोर 45 पर्यंत आहे. अजूनही इनिंग खरं तर इथून 9 बॉल बाकी आहेत आणि 45 नंतर हा स्कोर कुठे फिनिश होईल हे आता बघायचं आहे. गोलंदाज तयार, फुल ऑन मोड. दीपक निरगुडा फ्री हिटचा बॉल फेस करेल तेजस सांबोलीचा. 45 रन्स. तेजसचा हा बॉल फ्री हिटचा बॉल होता, फ्री हिटचा बॉल आहे आणि या दरम्यान बॅटर सेफ आहे. रनसाठी इंटरेस्टेड होता प्रकाश, कारण दीपकच्या बॅटला जरी स्पर्श झाला तर कॅच जरी पकडली असती तरी फ्री हिटवरती बॅटर सेफ असता. ही गोष्ट श्री गणेश कोलिवलीच्या फिल्डरला देखील तेवढीच पॉइंट आउट करण्यासारखी होती. पण 45 आहे. चौथा बॉल मात्र डॉट आला. तेजस सांबोलीचा कमबॅक. श्री गणेश कोलिवली इथून मात्र जय गणेश ममदापूरला नियंत्रणाखाली आणू शकतो, कारण हे नियंत्रण मिळवणं फार गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने रणसंख्या वाढतीये या धावगतीला रोखणं आणि ते रोखण्यासाठी तेजस सांबोली बॉलिंग मार्कवरती सज्ज. शॉट दीपक निरगुडाचा फर्स्ट स्लिपच्या बाजूने. सागर तांबोली पाठला करतोय भरधाव वेगाने. चेंडू सीमा पार. आलाय चौकार. मध्ये कॅच, फलंदाज आउट. विकेट येते. चौथी ओव्हर इथून समाप्त झाली आणि धावा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49. आणि पुन्हा एकदा फलंदाजांसाठी कॅश प्राइज मी अनाऊन्स करतोय. 5 रात्रीपर्यंत तुमच्यासाठी एक कॅश प्राइज असेल. सुभाष सोनावले अर्थात तांबे सर यांच्या वतीने कुठल्याही कटआउटला जर आपला शॉट लागला तर एका शॉटसाठी 500 रुपये. आणि त्याचबरोबर भीष्मा बैलाचे मालक सूरजजी घोडविंदे आणि संकेतजी सोनावले यांच्या वतीने देखील प्रत्येक कटआउट वरती प्रत्येक शॉटला 500 रुपयाचा कॅश प्राइज. अजय सर, एक भव्य दिवस स्टेज आहे. संकेत दादा, आपण जे इथे न बसताना आपण पाहतो टॉक्स बॉक्स इथे न बसताना आपण पांडुरंग मिसाल सरांना घेऊन आपण व्यासपीठावरती या. दादा या दादा आम्ही मग तुमच्या बाजूला येऊन बसू. या वरती येऊन बसा.
दादा मॉडेल आहेत, आजचा जमाना मॉडेल यार. या आपण व्यासपीठावरती या, कारण हे भव्य दिव्य स्टेज आपल्या सर्व पाहुण्यांसाठी बनवलं आहे. आपण या ठिकाणी या. समीरजी कालन दादा या, आपणही व्यासपीठावरती या. आमचे तलवडे आणि भाकरीच्या वाडीचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, त्यांनाही आम्ही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या, एन्जॉय करूया या व्यासपीठावरती. 4 ओव्हर आणि 49 धावा. अंतिम ओव्हरला सुरुवात इथून होईल आणि बॅटिंग इथून दमदार होतीये. प्रकाश पारधी जो सध्या स्ट्राईक वरती आलेला आहे. 49 धावा आहेत. शेवटची ओव्हर आहे. बॉलिंग मार्क वरती निखिल तांबोली. अंतिम ओव्हरचा खेळ इथून सुरू होईल. पहिला बॉल बॅटर स्टेप आउट करत होता. येस, व्हाईट बॉल इथून 1 रन मिळेल. नवनाथ हा जो फिल्डर आहे, ॲडव्होकेट नवनाथ ठोंबरे यांनी जर कॅच पकडली तर एका कॅचसाठी सुभाजी सोनावले यांच्याकडून कॅच प्राइज आहे, ते मात्र टोटल 200 रुपये. आणखीन एक व्हाईट बॉल. बघा, मी सर्व खेळाडूंसाठी सूचना करतो आयोजकांच्या वतीने की कुठल्याही खेळाडूने खरं तर आपण जी कॅप परिधान करत आहात ती कॅप आपण परिधान करू नका, कारण जी प्रकाश आपण जी टोपी घातलेली कृपया आपण काढून ठेवावी. आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडूंसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. धावसंख्या 2 धावांनी 51 वरती पोहोचली. निखिल तांबोलीचं हे षटक. 51 धावा. पहिल्या मॅचमध्ये देखील 60+ धावा होत्या. ते मात्र जानमान वाकस संघाच्या आणि रायझिंग पिंपलोली टीमला इथून पराभवाचा सामना करावा लागला होता. हा स्कोर मात्र इथे 51 वरती आणि अंतिम ओव्हरला निखिल तांबोळी आलेत. निखिलचा हा चेंडू प्रकाश पारधी. पहिलाच बॉल होता ऑन साईडला. टार्गेट बरोबर वेगाने बॅट फिरवली होती, पण बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, संपर्क झालेला नाहीये आणि डॉट बॉलने निखिल तांबोलीने 5व्या षटकाची इथून सुरुवात केली. 2 व्हाईट बॉल जरूर आले, पण कमबॅक करतो आपल्या संघासाठी. 51 धावा. श्री गणेश कोळिवली या टीमचा देखील मागील काही वर्षांचा परफॉर्मन्स विसरून चालणार नाही, कारण खूप चांगला संघ आहे. शॉट भारी आहे. प्रकाश सावेद चाललाय. खेळाडू पोहोचलेत का आणि पकडली आहे कॅच. फलंदाज बाद. चिंगे उतरलेत. 51 धावा. 2 बॉल निखिलने चांगले टाकलेत. विकेट त्याने कमावली आहे. 60 रन्स आतमध्ये रोखण्याचं जे काही प्लॅनिंग केलंय टीम श्री गणेश कोलिवलीने. आणि निखिल तिसरा बॉल. राजच्या बॅटला ब्रश झालाय. फर्स्ट स्लिपने डायरेक्ट क्विक रिॲक्शन दिली. डायरेक्ट हिट मिस झाली आणि एक सिंगल रन मिळेल. जय गणेश ममदापूरचा स्कोर 1 रनने वाढलाय. 52. 52 धावा आणि 3 बॉल अजूनही शिल्लक असतील. स्ट्राईक रोटेट केली आहे. कुशाल सोनावले स्ट्राईक वरती पोहोचलेत आणि मी अर्वन टीमला इथून इन्व्हाइट करतोय की कॅप्टन आपण टॉससाठी यावं. अर्वन टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण लवकर या. इनिंग ब्रेकमध्येच आपण टॉस इथे करणार आहोत. 52 धावा. 3 बॉल निखिलचे तुम्ही पाहिले. एकच धाव त्याने दिली 2 वाईड आल्यानंतर. आणि आता कुशाल सोनावले इथून स्ट्राईक घेतली. जबाबदारी स्वीकारली. अंतिम ओव्हरमध्ये स्ट्रोक खेळण्यासाठी तो ऑन स्ट्राईक. शॉट भारी हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अंकुश डांगरे पोहोचलाय. वाह, गुड फिल्डिंग. जम त्याने घेतली आणि या संघाचा हा बेस्ट फिल्डर अंकुश डांगरे. गुड फिल्डिंग करत असताना 2 धावा त्याने वाचवल्या. 2 धावांनी 54 धावा आहेत बॅटिंग करण्याच्या जय गणेश ममदापूर टीमच्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 54 वरून आता कुठपर्यंत फिनिश करतील. तो षटकार, तो चौकार कुशालच्या बॅटमधून येईल का? जय गणेश ममदापूरला 60 पार घेऊन जाईल का? ममदापूर टीमसाठी शुभेच्छा आल्यात. या मॅचसाठी मयूर गोविंद शिंगे यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि स्पर्धेला देखील शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आहे.
दोन दोन चेंडू बाकी आहेत आणि 54 धावा फलकावरती आहेत. या दरम्यान आपण पाहतोय की व्हाईट बॉल, आणखीन एक धावा ऍड होईल. 55 धावा. जय गणेश ममदापूर 55 धावा. गोलंदाज निखिल. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. निखिलचा हा बॉल विकेट किपरच्या हातात आहे आणि 5व्या चेंडूची देखील समाप्ती झाली. धावा 55 आहेत. 11च्या करण रनरेटने 3 ओव्हरमध्ये 33 होते आणि त्याच रनरेटने जय गणेश ममदापूर 55 धावसंख्येपर्यंत. पण एक अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉल नंतर पहिल्या डावाची होईल समाप्ती. 1 टू गो. निखिल टू कुशाल. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळला. स्वतः बॉलर निखिल पोहोचलाय बॉल पर्यंत. बॉल त्याने कॅरी केलाय. एका धावेने एक रनआउटची विकेट येईल आणि 56 धावा इथून उभारल्या जय गणेश ममदापूरने आणि 57 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय टीम श्री गणेश कोलिवलीच्या अगेन्स्ट. चला मी दोन्ही कॅप्टनला इथून रिक्वेस्ट करेल टॉससाठी आपण लवकर यावं. तत्पूर्वी जाऊया पाहुण्यांच्या स्वागताकडे. आदरणीय वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य रोहिदासजी दळवी यांचं स्वागत इथे केलं जाईल. मी रोहिदासजी दळवी यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं. आपलं स्वागत या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये केलं जाईल. मी स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण रोहिदासजी दळवी यांचं स्वागत या ठिकाणी करावं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. 56 धावा झाल्यात आणि 57 धावांचं टार्गेट टीम श्री गणेश कोलिवलीला असेल. सायली 11 तलवडेचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात अरवण टीम दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य रोहिदासजी दळवी यांचं स्वागत करत असताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे करतोय. थँक्यू व्हेरी मच रोहिदासजी दळवी साहेब. त्यानंतर मी पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्ता डायरे दादांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं. आपला देखील सन्मान अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते केला जाईल. एक युवा डॅशिंग नेतृत्व अगदी कमी वयात ज्यांना पिंपलोली ग्रामपंचायतीचं उपसरपंच पद स्वीकारलं तो दत्ता याचा सन्मान आपण करतोय. सत्तावन्न धावांचं लक्ष आहे. बॅटर आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये इन व्हावं. स्क्रीनवरती आपण बघू शकाल माजी उपसरपंच दत्ता डायरे यांचा सन्मान अनिलजी काळन यांच्या शुभ हस्ते. वॉर्म वेलकम उपसरपंच साहेब. त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते सर्वांचे लाडके रोहिदासदादा माळी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी रोहिदास शेठ माळी यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं आणि अनिल शेठ काळन यांच्या शुभ हस्ते स्पर्धेच्या प्रमुख आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण रोहिदासजी माळी यांचा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. अत्यंत यानंतरच्या मॅचेससाठी बघा फलंदाजांसाठी सूचना आहे की बॅटरने चेंडू हा स्टेजच्या समोर चेक करून त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये जायचं याची नोंद घ्या. रोहिदासजी माळी यांचं भव्य स्वागत करत असताना आणि जे काळन साहेब मनपूर्वक स्वागत रोहिदासजी माळी. अरवण संघाचा कर्णधार वेल घेऊ नका बघा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला पाहिजे हे आपण नियम आहेत आणि नियमाचं पालन आपल्याला कटोवत करणं गरजेचं आहे. त्यानंतर आदरणीय गणेशजी जामघरे यांचं देखील स्वागत इथे केले जाईल. गणेशदादा आपण या ठिकाणी यावं. गणेशजी जामघरे यांचा सन्मान इथे केला जाईल. मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे गणेशजी जामघरे यांचा सन्मान. गणेशदादा आपण लवकर या कारण मॅचला सुरुवात होती. 57 धावसंख्येचा टार्गेट आहे
ते मात्र श्री गणेश कोळिवली टीमला. सलामीच्या भूमिकेत सागर तांबोळी आणि त्यांच्या सोबत फलंदाज 57 धावांचं लक्ष घेऊन एक विजयाचं स्वप्न घेऊन निखिल आणि सागर उतरलेत. आणि पहिला बॉलर अतुल इथून सज्ज होतोय. गणेशजी जामगर यांचं भव्य स्वागत. खरं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिलजी काळन साहेबांचे मेहुणे आणि आमचे पाहुणे असे गणेशजी जामगरे यांचं स्वागत आपण करतोय. वॉर्म वेलकम गणेश दादा, आपलं सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. टार्गेट 57. पहिलाच बॉल बॅटची कडा, प्रयत्न विकेट किपरचे आणि पहिल्या बॉलवरती सेफ राहिलं फलंदाज सागर तांबोळी. चेंडू पहिलाच होता, 57 धावा समोर आहेत आणि पहिल्याच बॉलवरती मात्र इथून जीवनदान मिळालंय ते मात्र सागर तांबोलीला. कोल्हारे गावचे उद्योजक आदरणीय जयवंत हजारे दादा अर्थात जेडीभाई, आपलं देखील सहर्ष स्वागत. एक बॉल आणि 0 धावसंख्येने सुरुवात. शॉट भारी आहे सागरच्या बॅटमधून ऑन साइडला, हुक शॉट, सीमा पार, सिक्सर आलाय सागर तांबोलीचा. रिव्ह्यू एकदाच भेटेला. सक्सेसफुल झाला तर रिटर्न होईल, नाही तर आपण पाहतोय तो तिथे समाप्त होईल. अरवन संघ जयेश दुले, आपण टॉससाठी आपला कॅप्टन लवकरात लवकर या ठिकाणी पाठवायचं आहे. नियोजन आयोजन कडक आहे, कारवाई बेधडक आहे. मी लॉट्स उडवतानाही प्रत्येक संघाला बजावून सांगितलंय. वाईट चेंडू आहे. या दरम्यान बॉलरने टाकलेला हा चेंडू ओव्हरहेड होता, त्या कारणास्तव पंचांनी इथून वाईट घोषित केलाय. भरपूर हाईट होती, टप्पा चांगला होता, पण चेंडूने उसळी घेतली आणि एक व्हाईट बॉल, 1 रन ऍड होईल. 2 बॉल रन्स आहेत त्या 7. बघा कॉम्बॉक्समध्ये फक्त प्रत्येक संघाचा एक अतिरिक्त प्लेअर राहील, फक्त 12 प्लेअर. त्याच्या व्यतिरिक्त कॉम्बॉक्समध्ये कोण गर्दी करणार नाही आहे. लाईव्हवाले तुमचेही जेवढे असतील आपण पहा, जास्त गर्दी तिथे करून देऊ नका. फक्त 12 प्लेअर असतील तिथे. आणि जर विदाऊट ड्रेस एखाद्या संघाचा दिसला तर मग त्याला पॅनल्टी असेल, लक्षात ठेवा. म्हणून तिथे फक्त सिंगलच राहा, जास्त गर्दी करू नका. चांगली बॉलिंग करतो. आता इथून कमबॅक करण्याची गरज आहे, ती मात्र बॉलर अतुल शिंगेला. समोर सागर तांबोली. फुल टॉस, शॉट भारी आहे, मिड ऑनला बीट करत चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. भरदा वेगाने 2 खेळाडू धावत होते, चेंडू चाललाय सीमा पार. सागर तांबोलीच्या बॅट मधून आलाय चौकार, सुपर चौकार. बघा संतोषजी कालन साहेबांनी अख्खा मैदान गोल फिरले ते. हां, सर्व कानान कोपरा. सुभाष दादा, संतोषजी कालन साहेब अख्खा गोलाकार मैदान फिरून आले. स्टार्टिंगला इथे होते, स्टेजवरती होते, स्टेजवरून निघाले, पूर्ण मैदान फिरून आलेले आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. चांगली बॅटिंग करतो सागर तांबोली, शॉट त्याचे चांगले आहेत. इथे देखील चेंडू सीमा पार दाटण्याचा प्रयत्न होता. आता कॅश प्राईज आलंय श्री गणेश कोळिवलीच्या फलंदाजांसाठी. हिरामन तांबोली आणि विठ्ठल तांबोळी यांच्या वतीने षटकार चौकार दोन्ही हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये रन झाले आहेत त्या मात्र 11. 57 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. 11 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करतो सागर तांबोली, गोलंदाजी करतो अतुल शिंगे. जय गणेश ममदापूर टीम 57 धावांचा बचाव इथून करेल का? शेवटचा बॉल, 1 टू गो. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. शेवटचा बॉल हवेत,
डाऊन दी बॉल फिल्डर आणि सागर तांबोलीची विकेट. पहिली ओव्हर कंप्लीट, 11 धावा आणि पहिली विकेट आले सागर तांबोली. बॅक टू द डग आउट. आपण पाहिलं की 5 बॉल पर्यंत मागच्या 4ही बॉल मध्ये 2 विकेट आल्यात टीम श्री गणेश कोलिवलीला. इथून मात्र डाव सावरावा लागेल कारण 57चा टार्गेट आहे. सेकंड ओव्हर मधले 3 बॉल संपलेत, रन्स आलेली नाहीये आणि 3 बॉल नंतर आपण पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. 3 बॉल संपल्यानंतर पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निखिल आपल्या धावगतीमध्ये पोहोचलाय आणि हर्षद तांबोली वेगवान बॉलर आहे पण आता बॅटिंगसाठी उतरलेत हर्षद. वेगवान बॉल निखिलचा, वेगाने बीट केलं हर्षदला. 4 लगातार डॉट बॉल. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाची पहिली मेडन ओव्हर येईल का हे चित्र आता इथून बनवलंय. येस, पहिल्या मॅच मध्ये ती मेडन ओव्हर आली, दुसरी मेडन ओव्हर, आणि बघायचं की हा कारनामा निखिल करेल का. बॅट ब्रश फर्स्ट स्लिपच्या पायाच्या बाजूने चेंडू अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. चेंडू चाललाय सीमा पार, नशिबाचा चौकार.
18 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. खरं तर ही मॅच आता कशा पद्धतीने रंगणार याची चर्चा आता रंगू लागली आहे. कोळिवलीचे निलेश तांबोली दादा आणि त्याचबरोबर पांडुरंग मिसाळ या दोन क्रिकेट तज्ज्ञांमध्ये 2 क्रिकेटपटू राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये चर्चा रंगते की 18 बॉल 40 धावसंख्येचा पल्ला श्री गणेश कोळिवले आता कसा पार करेल की जय गणेश ममदापूर श्री गणेश कोळिवलेला इथे 18 बॉल 40 धावसंख्येपासून रोकेल. भरपूर भरपूर प्रेक्षकांची नजर या मॅचकडे, स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाकडे. चला रिप्लेस प्लेयर आपण चला. 18 बॉल 40 रनची गरज आहे. इथून एक जरी बॅटरने गिअर अप केलं तरी टीम श्री गणेश कोलिवली 18 बॉलमध्ये 40 धावा चेस करू शकेल. कारण या टीमचा परफॉर्मन्स विसरून चालणार नाही. भावी खासदार चषक माधवी जोशीताईंची स्पर्धा होती नेरळची, त्या स्पर्धेमध्ये मात्र नाईटचं पारितोषिक कमावलं होतं ते श्री गणेश कोळिवलीने. पण त्यानंतर मात्र आता पारितोषिकासाठी संघर्ष करतोय आणि बघायचं स्वर्गीय नारायणदादा काळन ही स्पर्धा या टीमला लाभदायक ठरेल का. जय गणेश ममदापूरच्या विरोधात 18 बॉलमध्ये 40 धावा इथून चेस होतील का. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात करेल दीपक निरगुडा राऊंड विकेटने. समोर बॅटर तयार आहे तेजस, साथ देईल तो हर्षद. तेजस आणि हर्षद 2 ऑलराऊंडरची ही जोडी. श्री गणेश कोळिवली सर्व सपोर्टरच्या नजरा की तेजस हर्षद इथून कमबॅक करेल का. टीमला 18 बॉल 40 रनची गरज आहे. पहिला बॉल राऊंड द विकेटने दीपक निरगुडा. पहिला बॉल समोर ठेवला होता फलंदाजाचा स्टान्स रीड करून. खरं तर ही गोलंदाजी दीपक निरगुडाने सुरू केली. आता 17 बॉल 40 धावा. इथून मात्र थोडी काया पालट या मॅच मध्ये करण्यासाठी फलंदाजांचा शॉट हवा आहे आणि तो जर कटआउटला लागला तर सुभाषजी सोनावले यांच्याकडून प्रत्येक शॉटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 17 बॉल 40 शॉट आलाय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू फिल्डर तयार आहे, फेक करतोय. दुसऱ्या धाव्याचा वेगवान कॉल, 2 धावा कंप्लीट. 16 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. जर का श्री गणेश कोळिवली संघाने हा सामना जिंकला तर विजयी कोळिवली टीमला अनंता पोसाटे यांच्या वतीने रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 16 बॉल 38 धावांची गरज आहे. दीपक निरगुडाचं हे षटक याच ओव्हरमध्ये मॅचला टर्न करण्यासाठी फलंदाजांना ते मोठे मोठे शॉट इथून खेचायचे. दीपकचा हा चेंडू धीम्या गतीचा समोर ठेवला होता आणि आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये जय गणेश ममदापूर टीमची बाजू स्ट्रॉंग करत असताना दीपकचा हा डॉट बॉल आहे. 15 बॉल बाकी, 38 धावांची गरज आहे. निलेश तांबोली सध्या 12th मॅनच्या भूमिकेत थोडं टेन्शन वाढलंय. श्री गणेश कोळिवली इथून काय कमाल करेल, कारण 15 बॉल आणि 38 ची गरज आहे. मॅच बनू शकेल, 1-2 स्ट्रोक आले तर मॅच बनू शकेल टीम श्री गणेश कोळिवलीसाठी. दीपकचा हा चेंडू शॉट आलाय तेजसच्या बॅटमधून सिंगल साठी. फक्त सिंगल वरती थांबलेत कारण स्ट्राईक रोटेट झाली आहे. हर्षदला स्ट्राईक वरती आणलंय. 14 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. एक बॉल एक रन या मॅच मध्ये इथून फार इम्पॉर्टंट आहे आणि या मॅचची कहाणी आता 14 बॉल आणि 37 रनची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस. हर्षद तांबोली एकेकाळी हर्षदची बॅटिंग बॉलिंग धुवाधार फलंदाजी देखील तो करत होता. पण आज गरज आहे टीम श्री गणेश कोळिवलीला. आज हर्षद तांबोलीच्या बॅटिंगची गरज आहे. कारण जेव्हा 2007च्या T20 विश्वचषकामध्ये सेमीफायनल भारत ऑस्ट्रेलिया अनाऊन्स झाली तेव्हा त्या सेमीफायनल मध्ये युवराज सिंग बरसला होता. 30 बॉल मध्ये 70 धावा युवराज सिंगने केल्या होत्या. अक्षरशः ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली होती आणि ती सेमीफायनल युवराज सिंगच्या जोरदार बॅटिंगने मात्र इंडियन संघाने जिंकली होती. बॅट ब्रश दीपक निरगुडाचा हा चेंडू. दीपक निरगुडाची ही ओव्हर 5 चेंडू धावा दिल्यात फक्त 3. दर्जेदार बॉलिंग करतोय. 5 बॉल 3 दिल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 13 बॉल 37. कोहली टीम जर इथे विजयी होते अनंता पोसाटे यांच्या वतीने कॅश प्राइज आता वाढलं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 13 बॉल 37 ची गरज आहे. दीपक निरगुडाला खेळणं. तेजस आणि हर्षदने डॉट बॉल खेळले. 3 धावा ओव्हर मध्ये आलेले आहेत आणि शेवटचा बॉल आहे दीपक. लास्ट बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. 3 ओव्हर कंप्लीट. 12 बॉल 37 रनची गरज आहे श्री गणेश कोळिवलीला. 12 बॉल 37 धावा. टार्गेट आता मोठं होत चाललंय कारण जो वेग गोलंदाजाने पकडला होता दीपकने
टप्पा चांगला ठेवला, लाईन लेन चांगली ठेवली आणि ओव्हरमध्ये रन्स दिल्या फक्त 3. 12 बॉल 37 रनची गरज आहे. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृतिचषक पिंपलोली. खरं तर बऱ्याचशा आठवणी आहेत. स्पर्धेचे आयोजक दोस्ती ढाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांची स्पर्धा आणि आपल्या वडिलांच्या नावाने खरं तर त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आलं आहे. कारण स्वर्गीय नारायणदादा काळन अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पिंपलोली गावाचं. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये देखील कार्यरत होते नारायणदादा काळन आणि त्यानंतर शांत स्वभाव, प्रेमळ स्वभावाचं हे व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर ज्या व्यक्तिमत्वाची आठवण आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय नारायणदादा काळन. व्हाईट बॉलने सुरुवात करतो गोलंदाज निखिल सोनावले. 12 बॉल इथूनही जिंकण्यासाठी 18च्या रिक्वायर्ड रनरेटने 36 धावांची गरज आहे. 18 धावा म्हणजे ओव्हरमध्ये आता 3 सिक्सर जर का लगावले तर सिक्सरच्या फॉर्मॅटने मात्र ही मॅच फिनिश करू शकेल कोळीवडी. निखिलचा हा चेंडू समोर ठेवलाय. तेजस हर्षद स्ट्रोक येत नाहीयेत. चौकार षटकारांची आवश्यकता आहे. बाउंड्री जर का आल्या तर हा पल्ला गाठता येईल. 11 बॉल आणि 36 म्हणजे इथूनच षटकारांची गरज आहे. भरपूर सारे सपोर्टर. चर्चा आता रंगू लागल्यात. कोण इथे वरचढ ठरेल, कोण बाजी मारेल. शॉट तेजसचा. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू. फक्त सिंगल इथून मिळेल. या सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे जात आहे. पण येणारी चेंडू आणि धावत संख्येचं समीकरण बघता इथे फलंदाजांना त्या बाउंड्रीज माराव्याच लागतील अशी परिस्थिती निर्माण आहे. कारण 10 बॉल आणि विजयासाठी लक्ष ते 35 धावांचं. 10 बॉल 35 ही ओव्हर जर का जय गणेश ममदापूरच्या खात्यात गेली तर मात्र या मॅचची कहाणी बदलू शकते. 10 बॉल 35. तेजस शॉट आर्चरचा हवेत आहे. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. फक्त सिंगल. 1 धाव. रन्स इथून आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 9 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 34. सागर तांबोळे आणि निखिलने जी सुरुवात केली होती 5 बॉलमध्ये 11 होत्या. षटकार चौकार आला होता पण त्यानंतर विकेट गेल्या आणि आता संघ थोडा अडचणीमध्ये. पण या परिस्थितीमधून बाहेर यायचंय तर प्रयत्न तेजस आहेत. रिव्हर्स शॉट प्रयत्न करतोय तेजस पण आधी की डॉट बॉल आहे. 8 बॉल 34 करायचे आता. निखिल सोनावलेच्या खरं तर 2 ओव्हरचा जो स्पेल राहिला तिथे मात्र गोलंदाजीची फार मोठी ताकद जय गणेश ममदापूरने दाखवली. 8 बॉल 34. जर येणाऱ्या 2 बॉलवरती जर षटकार चौकार आला नाही तर मात्र लास्ट ओव्हरमध्ये फार मोठा स्कोर चेसिंगसाठी असेल. निखिलचा चेंडू बॅटची कडा. तेजस इथून आउट. डीजे हा कारनामा करतील का? होऊ शकतात. कारण युवराज सिंग 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारू शकतो.
तर हर्षद तांबोली का नाही मारणार. 6 बॉल 34 आहेत. पेटून उठावं लागेल. समोर गोलंदाज कोण आहे यापेक्षा चेंडू आणि बॅट इतका जर संपर्क ठेवला तर 6 बॉलमध्ये 34 देखील तो करू शकेल. फुल ऑन कॉन्फिडन्स. त्याला बॅटिंग करावी लागेल. चला वेळ जास्त घेऊ नका जय गणेश ममदापूर. 6 बॉल 34. पहिलाच बॉल. वेगवान बॉलर राऊंड द विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल मागे मागे खेचण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान सिंगल. 1 फॉर दी ओव्हर. 5 बॉल 33. अंकुश डांगरे आता स्ट्राईक वरती आला. आता 5 बॉल मध्ये 5 सिक्स जरी मारले तरी विजयापासून दूर राहू शकतो श्री गणेश कोलिवली. 5 बॉल 33. चला अतिरिक्त वेळ कुठलाही टीम इथे घेणार नाही याची आपण नोंद घ्या. 5 बॉल 33 ची गरज आहे. फुल टॉस. अंकुश डांगरेच्या बॅट मधून शॉट. डाऊन दी बॉल. फिल्डर आला आणि फलंदाज आउट. ओव्हर टाकल्या आणि 2 ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्या. त्या मात्र टोटल 7 धावा. विकेट कमावल्या 2. ज्याने उत्कृष्ट बॉलिंग केली तो निखिल सोनावले ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. निखिल आपण यावं आणि मी संजयजी कराळे यांना विनंती करेल आपण तिथेच थांबा. संजय दादा आपल्या शुभ हस्ते निखिलजी सोनावले याला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ आणि त्यानंतर संजयजी कराळे दादांचा भव्य स्वागत